नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज जाणूया की 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या केंद्र सरकारचं बजेट पेश झालं होतं आणि त्या बजेटमध्ये कृषी योजनेसाठी निधी वितरित केला होता। मग कोणकोणत्या योजनेसाठी किती निधी वितरित केला, पीएम किसानसाठी किती केला, कापूस अनुदान असो किंवा खत अनुदान, नमो किसान, या सर्व योजना आणखीन भरपूर साऱ्या योजनेसाठी किती निधी वितरित झाला या संदर्भातला आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर स्कीम बजेट पीक विम्याचे बजेट कमी झालं, पीएम किसान हप्ता जैसे ते कृषी योजनांसाठी किती पैसे मिळाले, नेमकं कोणत्या कृषी योजनेसाठी किती रुपयाचा निधी प्रस्तावित हे जाणून घेऊया। चला तर मग बघूया। जसं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये गेली अनेक वर्षापासून कृषी वित्त क्षेत्रासाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे। तथापि सरकारने पीक विमा योजनेचे बजेट कमी केले। शिवाय पीएम किसान निधीसाठीही बजेट वाढवले नाही। तर कापूस, मखाना, भाजीपाला आणि फळे अभियान, डाळी अभियान, संकरित बियाणे अभियानाची घोषणा करण्यात आली आहे। नेमकं कोणत्या कृषी योजनेसाठी किती रुपयाचा निधी प्रस्तावित हे जाणून घेऊया। चला तर मग पीक विम्याचे बजेट 3,000 कोटींनी कमी केले। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये अशी अपेक्षा होती की सरकार पंतप्रधान विमा योजनेसाठी पीक विमा योजना बजेट 2025 तरतूद वाढवेल, पण उलट सरकारने बजेट वाटप कमी केले आहे। केंद्राने आर्थिक 3 वर्षात दरवर्षी पीक विम्याच्या अंदाजे बजेट रकमेत वाढ केली आहे, परंतु यावेळी ते कमी केले। म्हणजे जसं की बघू शकतो 2025-26 आपलं आर्थिक बजेट पेश झालं होतं, त्यासाठी पीक विमा योजनेचं जे बजेट आहे ते 3,000 कोटींनी कमी केलेलं आहे। तर चला तर बघूया। अधिकृत आकडेवारीनुसार केंद्राने 2023-24च्या अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी 12,949 कोटी रुपयांची तरतूद केली। जसं की 2023-24साठी 12,949 कोटींची म्हणजे पूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी तरतूद केलेली होती। यानंतर 2024-25चा अर्थसंकल्पीय अंदाज 14,600 कोटी रुपये ठेवण्यात आला होता, परंतु नंतर तो सुधारित करून 15,864 कोटी रुपये करण्यात आला होता। म्हणजे जे की त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी 2024ला जे अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॉडिफाय करून ते 15,864 कोटी रुपये करण्यात आले होते। यावेळी केंद्राने 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजात 12,242 कोटी रुपये ठेवले आहेत। म्हणजे की 12,242 कोटी रुपये आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसाठी ठेवलेले आहेत, म्हणजे की 3,000 कोटी रुपयांचे कमी करण्यात आलेलं आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे सुमारे 3,000 कोटी रुपये कमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधीचे बजेट वाढवले नाही। या अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कल्याणकारी योजनेसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची तरतूद वाढेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही। म्हणजे जसे की असे वर्तपत्रात न्यूजमध्ये पुन्हा आपलं चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आले होते की पीएम किसान योजनेचं म्हणजे निधीमध्ये वाढ करण्यात येईल, परंतु तसं काही झालेलं नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी 63,500 कोटी रुपयांची तरतूद केली। म्हणजे जसं की 63,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली या वर्षाच्या म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पूर्ण देशात राबवली जाते आणि देशासाठी 63,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली। गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये 60,000 कोटी रुपये अंदाजे होते, जे नंतर वाढून 63,500 कोटी रुपये करण्यात आले। यावेळी अर्थसंकल्पात किसान सन्मान निधीसाठी तेवढीच रक्कम वाटप करण्याचा प्रस्ताव आहे। अर्थसंकल्पापूर्वी सन्मान निधीचा वार्षिक हप्ता 6,000 रुपयांहून 8,000 किंवा 12,000 रुपये होईल अशी अपेक्षा होती। तथापि वाटप केलेल्या बजेटचा विचार करता या आशा धुळीस मिळाली। म्हणजे जसं की वाढीव रक्कम 8,000 किंवा 12,000 होण्याची अपेक्षा होती, पण तसं काहीही झालं नाही। ते पहिले जे 6,000 रुपये तेच आता देखील यावर्षी देखील 6,000 रुपये भेटते। तसं पुढच्या बघूया कोणत्या योजनेसाठी किती रुपयाची तरतूद करण्यात आली। नवीन कृषी योजनांचा स्वतंत्र निधी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली आहे। यामध्ये कापूस, मखाना, भाजीपाला आणि फळे मोहीम, डाळी मोहीम आणि संकरित बियाणे मोहीम यांचा समावेश आहे। या सर्वांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय वाटप प्रस्तावित करण्यात आले आहे। डाळी स्वावलंबनासाठीचे अभियान 6 वर्षांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। जसे की कापूस तंत्रज्ञान अभियानासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मखाना बोर्डासाठी 100 कोटी रुपये, भाजीपाला आणि फळे अभियानासाठी 500 कोटी रुपये आणि संकरित बियाण्यांवरील राष्ट्रीय अभियानासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जसं बघू शकता कृषी योजनेसाठी किती पैसे मिळेल। राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे बजेट 2024-25 या आर्थिक वर्षात 6,000 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी 8,500 कोटी रुपयांचे वाढवण्याचा प्रस्ताव म्हणजे जसं की 2,500 कोटी रुपयांची वाढीव रक्कम यावर्षी मिळणार आहे। खत अनुदानासाठी म्हणजे युरिया सबसिडी जी असते त्याच्यामध्ये 2024-25च्या अर्थसंकल्पात 11,000
901 कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी 2025-26 या अर्थसंकल्पात 1,18,900 कोटी रुपयांचे वाटप करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे वाढीव रक्कम नाही तेवढीच रक्कम मिळणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मागील अर्थसंकल्पातील 52,310 कोटी रुपयांवरून 2025-26 या अर्थसंकल्पात पोषण आधारित अनुदानाची रक्कम 49,000 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे ही रक्कम कमी करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात. तर कृषी योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या गेल्या अर्थसंकल्पात 6,106 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर यावेळी 8,000 कोटी रुपयांची वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे कृषोन्नती योजना ज्या असतात कृषी योजनेच्या, त्यामध्ये 6,106 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती म्हणजे गेल्या वर्षी. तर यावर्षी 8,000 कोटी रुपये वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे की 900 कोटी रुपयांची त्यामध्ये जास्त तरतूद करण्यात आली. जसं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, जसं की मनरेगा अंतर्गत विहीर योजना, भरपूर योजना असतात. त्यामध्ये बजेट गेल्या आर्थिक 2 वर्षांपासून सारखेच आहे आणि यावेळी देखील 86,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव देणे, म्हणजे जसं की 86,000 कोटी रुपयांची तरतूद मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या असतात योजना, त्यामध्ये 86,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तो वायब्रंट विलेजेस प्रोग्राम अंतर्गत 2025-26च्या अर्थसंकल्पात 1,066 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जसं बघू शकता आपण कृषी योजनेसाठी किती निधी वितरित झाला म्हणजे आपले देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती निधी वितरित केला या संदर्भातला आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. जसं नमो किसानचं आपलं राज्य सरकारचं बजेट पेश होईल. त्याच्यामध्ये नमो किसानचं आपलं स्वतंत्र बजेट आहे आपल्या राज्य सरकारचं. तर आजचा जर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.